सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि भवं भवामी सहितं नमामि. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. सत्संगाच्या निमित्ताने आजची पुन्हा आपली भेट आणि या भेटीमध्ये मुद्गल ऋषी बाप्पाला विचारत आहेत की बाप्पा, समस्या रहित झाल्यानंतर आयुष्यामध्ये कसली प्राप्ती होईल रे? समस्या ज्यावेळेला आयुष्यामध्ये नसतील किंवा समस्या पूर्तीची चावी ज्यावेळेला आपल्या हातामध्ये असेल, की ज्यावेळेला आता समजलंय की प्रत्येक कार्य तुझं कार्य म्हणून मला करायचं आहे, म्हणजे किती मोठा माझा सन्मान आहे, तुझं नेतृत्व मी करणार आहे आणि माझ्यामध्ये लोक तुला बघणार आहेत, म्हणजे आणि तुझं कार्य म्हणून मी प्रत्येक गोष्ट करणार आहे. इतके दिवस बाप्पा मी जेवत होतो त्यावेळेला म्हणजे की मी फक्त जेवण घेत होतो, परंतु आता तो तुझा प्रसाद असणार आहे, तुला मी भोग चढवणार आहे, म्हणजे त्या जेवणाचं सुद्धा तो प्रसादामध्ये रूपांतर होईल. बाप्पा, मी पाणी पित असताना पण ते पाणी मी तुला पाजणार आहे. किती मोठी भावना तू माझ्या मनामध्ये निर्माण करून दिली आहे. आणि खरंच मग त्यानंतर कार्यामध्ये मी जिथे हात घालेन तिथे ते कार्य तुझं असेल आणि त्याच्यामध्ये मला यश पूर्णपणे मिळेल. पण मग बाप्पा, अशा भावनेने माणूस जगत असताना त्याच्यामध्ये एखादं चुकीचं कार्य माझ्या हातून पण नाही का घडणार, किंवा मी त्या ठिकाणी तुझं कार्य करतोय असं समजून तुला कुठेतरी वाईट प्राप्ती नाही का करून देणार? ह्या सगळ्या गोष्टी एका निष्पाप मनाने मुद्गल ऋषी बाप्पाला विचारतात. आणि बाप्पा म्हणतोय की अरे, ज्यावेळेला माझं कार्य म्हणून तू करशील, माझं नेतृत्व करण्याकरता तू उभा राहशील, त्यावेळेला मुद्गला चुकीचं काम तुझ्या हातून होणारच नाही. तुझ्या मनामध्ये इच्छाच होणार नाही की आपण हे काम करावं जर ते चुकीचं असेल, आणि मग प्रश्नच येणार नाही. आणि याच्या उद्भवन तू कुठेतरी लोभाला जर कारणीभूत झालास, तू कुठे लोभात पडलास, तर मी असेन ना आणि मी तुला तारेन ना त्या ठिकाणी. आणि कधी कधी असंही असेल बरं का, की एखादं कार्य तू करशील आणि ते कार्य चुकीचं म्हणून करशील, त्या कार्यामध्ये मी नसेन, पण त्याच्यानंतर मी तुला 100% सांगतो त्याच्याने समस्या ज्या उद्भवतील ना, त्या समस्यांची पूर्ती करण्याकरता सुद्धा मी असेन. आणि मी असेन ह्याच सर्वात मोठा कलेचा भाग आहे. ही कला तुझ्यामध्ये असेल की ज्याच्याने तू पूर्णपणे मला समर्पित होशील आणि ते कार्य असेल ते कार्य पूर्णपणे संपन्न करशील. मग बाप्पा, हे करत असताना मी काय काळजी घेतला पाहिजे, काय काळजी घ्यायला पाहिजे, कुठली काळजी मी केली पाहिजे आणि कशा प्रकारे मी वागलं पाहिजे, याबद्दल सुद्धा तुला वाटतं का की मला काही मार्गदर्शन करावं? त्याला बाप्पा म्हणला, हो, समस्यापूर्ती हा विषय शिकवत असताना, ही कला तुला देत असताना मला 100% तुला काही गोष्टी सांगाव्या लागतील. ज्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुठे जावे आणि कुठे जाऊ नये. आता हे कार्य करत असताना, कार्याचा भाग पार पाडत असताना प्रत्येक वेळेला आयुष्यामध्ये अनेक परिस्थिती येतात. त्याच्यामध्ये तुला पहिले हे समजावून घ्यायला पाहिजे की आपण कुठे जायला पाहिजे, कुठे नाही जायला पाहिजे, आणि कुठल्या ठिकाणी बोलवल्यावर जायला पाहिजे, कुठल्या ठिकाणी न बोलवल्यावर जायला पाहिजे, आणि अशी काही ठिकाणं आहे की त्या ठिकाणी तू जायलाच पाहिजे. मग ते म्हटलं की बाप्पा, असं नक्की कुठे आहे म्हणजे? तर मग मुद्गला, काही गोष्टी अशा आहेत ज्या ठिकाणी आपण कधीही नाही गेलं पाहिजे. कुणीही आपल्याला कितीही बोलवलं तरी त्या ठिकाणी जाऊ नये. मग कुठे? तर कुठे व्यसन करण्याकरता, म्हणजे जसं कोणी म्हणतात, मित्र या आज आपण पार्टी करूया दारू पिण्याकरता, तर या ठिकाणी व्यसन करण्याच्या ठिकाणी नाही जायला पाहिजे. जुगार खेळायला कोणी बोलवत असेल तर 100% नाही जायला पाहिजे. जुगार खेळायला कोणी बोलवते आणि तुम्ही गेलात तर त्याच्यामधनं तुमची हानीच प्राप्त होईल. ते कार्य तुम्ही माझं म्हणून जरी करायला गेलात तरी त्याच्यामध्ये मी नसेन बरं का मुद्गला, आणि त्याच्यामध्ये तू गोताच घेशील. ठीक आहे, मी तुला तारीन, पण सर्वात पहिले मी तुला हे सांगेन की तू त्या वाटेलाच जाऊ नको. समस्या तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होतात का तर तुम्हाला कुठे जायचं हेच कळत नाहीये. हे बाप्पा कुठेतरी मुद्गल ऋषींना समजावून सांगतोय. त्याच्यामध्ये बाप्पा प्रमुख 3 गोष्टी सांगतो की एक, याच्यामध्ये कधीही जाऊ नये त्या ठिकाणी की ज्या ठिकाणी व्यसन आहे, ज्या ठिकाणी कोणी व्यसनाकरता बोलवत आहे, कोणी जुगार खेळण्याकरता बोलवत आहे. त्याचबरोबर कोणी न बोलवता जाण्याची ठिकाणं म्हणजे समारंभ, कुठल्या समारंभामध्ये बोलवल्याशिवाय जाऊ नये. लग्न आहे, बारसा आहे, कुणाचा काही कार्यक्रम आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण दिलं असेल तर जावं. जर आपल्याला आमंत्रण नसेल तर 100% त्या ठिकाणी जाऊ नये. त्यावेळेला मुद्गल ऋषींना बाप्पा सांगतात की बघ, म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेला धृतराष्ट्राने, म्हणजे धृतराष्ट्राचा मुलगा दुर्योधन यांनी युधिष्ठिराला दूध खेळण्याकरता बोलवलं, म्हणजे जुगार खेळण्याकरता बोलवलं. प्रत्येक गोष्ट त्यांनी कृष्णाला विचारून केली, परंतु त्यावेळेला कृष्ण कुठे युद्ध प्रसंगामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी युधिष्ठिर कृष्णाची आज्ञा घेऊ शकला नाही, आणि कृष्णाची आज्ञा न घेता तो दूध खेळायला गेला, तो जुगार खेळायला गेला, आणि त्याच्यामध्ये
पुढे श्रीकृष्ण परमात्म्याने जबाबदारी घेतली म्हणून त्या समस्येमधनं त्याला बाहेरही काढलं, त्याला राजासुद्धा केलं. परंतु बघ, जो तो जुगार खेळायला गेलाच नसता, जो तो दूध खेळायला गेलाच नसता, तर त्याच्या आयुष्यामध्ये एवढं महाभारत घडलं असतं का? त्याच्या आयुष्यामध्ये एवढ्या समस्या निर्माण झाल्या असत्या का? मग खरं आहे देवा, नव्हतं जायला पाहिजे. त्याचबरोबर बघ की लग्न समारंभामध्ये, बाकी समारंभामध्ये दक्ष राजाने एवढा मोठा समारंभ ठेवलेला होता, परंतु शंकराला आमंत्रण दिलं नव्हतं, आपली मुलगी सचीला आमंत्रण दिलं नव्हतं. मग त्या ठिकाणी सतीने जाणं योग्य होतं का? सतीने त्या ठिकाणी नव्हतं जायला पाहिजे. भगवान म्हणजे शंकरांनी सतीला समजावून सांगितलं, परंतु सती त्या ठिकाणी गेली. आपल्या पतीचा अपमान बघवला गेला नाही म्हणून शेवटी तिने त्याच हवनकुंडामध्ये स्वतःचे प्राण समर्पित केले. म्हणजे कुठे जाऊ नये आणि कुठे जावं हे तुम्हाला कळायला पाहिजे. मग मोठ्या कुतूहलाने मुद्गल ऋषींनी बाप्पाला विचारलं, मग बाप्पा जायला तरी कुठे पाहिजे? हा खूप चांगला प्रश्न विचारलास. बघ, मंदिरात जायचं असेल तर कुणाच्या आमंत्रणाची वाट बघू नका. कुठे कीर्तनामध्ये जायचं असेल, कुठे सत्संगामध्ये जायचं असेल, कुठे प्रवचनामध्ये जायचं असेल, कुठे धर्मकार्यामध्ये जायचं असेल, तर त्या कार्यामध्ये जात असताना, अध्यात्म करत असताना 100% कुठल्या निमंत्रणाची वाट बघू नका. आज जर समजलं की बाजूच्या घरामध्ये भजन आहे तर 100% जा, त्या भजनामध्ये सहभागी व्हा. मंदिरामध्ये आहे, सकाळी उठल्यानंतर दररोज मंदिरामध्ये जा, नित्य नियमाने जा आणि दर्शन घ्या. त्या ठिकाणी निमंत्रणाची कधीही वाट बघू नका. मग या ठिकाणी गेल्याने आणि या ठिकाणी जायचं न राहिल्याने काय निर्माण होतं? तर आयुष्यामधल्या समस्यांची पूर्णपणे पूर्ती होते. तुमच्या आयुष्यामध्ये समस्या तुम्ही नको त्या ठिकाणी गेल्यामुळे निर्माण होतात. तर कुठे जायचं हे आपल्या हातामध्ये असायला पाहिजे. आणि मग हे सगळं झाल्यानंतर काय प्राप्त होईल, हे सगळं झाल्यानंतर काय होईल, ह्या गोष्टी कुतूहलाने कुठेतरी मुद्गल ऋषी हे त्यांना विचारत होते, बाप्पांना विचारत होते. आणि बाप्पा सांगत होते की अरे वेड्या, ज्यावेळेला समस्या आयुष्यामध्ये राहणार नाही, विघ्न ज्यावेळेला आयुष्यामध्ये राहणार नाही, त्यावेळेला तुझं आयुष्य पूर्णपणे सुखकर होईल. तुझ्या आयुष्यामध्ये तुला सुखाची प्राप्ती होईल. आणि मग बाप्पा सुखाची प्राप्ती कशी करून घ्यायची, सुख कसं प्राप्त करून घ्यायचं की जेणेकरून विघ्न पण संपून जातील आणि जेणेकरून पूर्णपणे तुझ्या आयुष्यामधल्या समस्या पण निघून जातील, असं तुझं आयुष्य कसं होईल ते त्या ठिकाणी मुद्गल ऋषींना पूर्णपणे समजावून सांगतोय. आणि तो उच्च कोटीचा सत्संग अजून सोप्या पद्धतीने आपल्याला समजावून घ्यायचा आहे, का तर बाप्पाची ती कला आपल्याला अवगत करून घ्यायची आहे. म्हणून आपण थेट चाललेलो आहोत ते नामदेव महाराजांकडे. आज नामदेव महाराज आवरून सवरून पूर्णपणे सुंदररित्या पांडुरंगाची पूजा करून पंढरपूरच्या मंदिरामध्ये बसलेले आहेत. आणि मंदिरामध्ये बसलेले असताना त्यांना दूरवर लांबवरनं कुठल्या तरी भक्ताची हाक ऐकू येते. कुठला तरी त्यांचा शिष्य आहे, कोणीतरी त्यांचा आवडता आहे, कोणीतरी त्यांचा मित्र आहे, कोणीतरी त्यांचा सखा आहे. तो दूरवरनं त्यांना विचारतोय की नामदेव महाराज, आयुष्यामध्ये इतका व्यतीत झालोय, इतक्या समस्या आयुष्यामध्ये आहेत, त्या समस्यांची पूर्ती करताना पूर्णपणे खूप दमलेलो आहे, पूर्णपणे व्यतीत झालेलो आहे. आणि अशा वेळेला सुखासाठी तळमळ करतोय. सुख खरंच कुठे मिळेल का हो? सुख कुठे आहे का हो? आणि सुखाची कधी प्राप्ती होईल का हो? बघा, रामदास स्वामी सुद्धा हाच प्रश्न विचारतात की जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोण व्यक्ती आहे की जो जगामध्ये पूर्णपणे सुखी आहे? आणि बाप्पा तर इथे सांगतोय की समस्या तुझ्या आयुष्यामधल्या निघून जातील, विघ्न तुझ्या आयुष्यामध्ये निघून जाशील आणि मुद्गला तू सुखकर होशील. किंबहुना ही कला जे शिकतील ते कला घेतल्यानंतर प्रत्येकजण सुखकर होतील. आणि ती कला आपण शिकतोय आणि ते शिकत असताना नामदेव महाराज त्या ठिकाणी उत्तर देतात की सुखासाठी करसी तळमळ. म्हणजे एवढी सगळी तळमळ कशा करताय? तर सुखासाठी. बघा, तुम्ही घेतलेला ड्रेस बघितला, अरे काय सुंदर ड्रेस घातलाय तुम्ही, किती रुपयाला घेतला? 1500 रुपयाला. 1500 रुपयाला घेतला. पुढे जर प्रश्न विचारला की हा कशासाठी घेतला? सुखासाठी घेतला, चांगलं दिसण्यासाठी दिसला. चांगलं दिसण्यामुळे काय प्राप्त होणार आहे? तर सुख प्राप्त होणार आहे. परंतु ते सुख किती दिवस टिकून राहील? तो काय आयुष्यभराकरता सदरा टिकून राहणार आहे का? 1-2 महिन्यामध्ये तो निघून जातो, दुसरा आपल्याला घ्यावा लागतो. म्हणजे क्षणभंगूर अवस्थेमध्ये ते सुख आहे. मस्तपैकी एसीमध्ये बसलोय, कार हवा येते, अहो एवढं ऑक्टोबर हिट चालू आहे, तुम्ही एसीमध्ये बसलेला आहात, किती सुखकर आहे. आणि तेवढ्यामध्ये लाईट गेली, संपलं. हे क्षणभंगूर आहे. प्रत्येक सुख एक क्षणभंगूर आहे. मग आयुष्यामध्ये आम्हाला पूर्णपणे सुख प्राप्त करायचं असेल, पूर्ण सुखाची प्राप्ती व्हायची असेल आणि समस्या आणि विघ्न याच्यामधनं आम्हाला पूर्णपणे रहित व्हायचं असेल, समस्यांची आमच्या पूर्ती व्हायची असेल, विघ्नांचं आमच्या रक्षण व्हायचं असेल, तर आम्ही काय करायला पाहिजे? ती गुरुकिल्ली आज बाप्पा मुद्गल ऋषींना देत आहेत आणि ती समजून आम्ही नामदेव महाराजांकडनं घेतोय. का तर आम्ही आमच्या बुद्धीला सोसेल असं घेतलं पाहिजे, आम्हाला ते समजलं पाहिजे आणि आम्हाला समजून आम्ही दुसऱ्यालाही समजावून सांगता यायला पाहिजे. म्हणून नामदेव महाराज सांगतात, सुखासाठी करसी तळमळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. की जर तुला सुख हवं असेल तर तू पंढरपूरला आहे, तुला जर सुख हवं असेल तर तू तीर्थयात्रेला आहे, तुला जर सुख हवं असेल तर तुझ्या देवाच्या ठिकाणी आहे. आपल्या प्रत्येकाचे इष्ट आराध्य वेगवेगळे आहेत,
परंतु सगळी शक्ती एकच आहे हे आम्हाला कुठेतरी प्रमाणित आहे. पण आम्हाला आमची श्रद्धा बिघडवायची नाही, आम्हाला आमचा आदर्श, आम्हाला आमचा विश्वास त्याला कुठेही तडा जाऊन द्यायचा नाही. मी स्वामी समर्थांना मानतो तर माझे स्वामी समर्थ, मी अक्कलकोटला जावं. मी साईबाबांना मानतो, हां तू शिर्डीला जावं. मी रामदास स्वामींना मानतो, तू सज्जनगडावर जावं. माझ्या याच्यामध्ये मी गोंदवलेकर महाराजांना मानतो, तू गोंदवल्याला जावं. सुखासाठी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. तुला जर सुख हवं असेल तर तू पंढरीला जा, तू तीर्थयात्रेला जा. अशा प्रकारचा पूर्णपणे सल्ला त्या ठिकाणी नामदेव महाराज देत आहेत. मग तीर्थयात्रेला गेल्यानंतर काय होतं, पंढरपूरला गेल्यानंतर काय होतं, तर अशा ज्यावेळेला पतित पावन ठिकाणी आपण जातो, अशा पूर्णपणे तीर्थक्षेत्राला आपण जातो, त्यावेळेला तिथे जी वाहत असते ती नदी असते, तिला गंगेचं स्वरूप असतं. त्या ठिकाणी ती चंद्रभागा असते, त्या चंद्रभागेमध्ये आपण स्नान करतो. त्यावेळेला हजारो लोक आपल्याबरोबर स्नान करत असतात. तो आनंद, तो उत्साह आपल्याला टिपता येतो. कुठेतरी आपल्या आयुष्यामधलं सगळं आपण विसरतो. आणि तिथे जी आंघोळ आपण करतो ना, ती आंघोळ आपल्या देहाची नसते बरं का, ती आपल्या मनाची पण आंघोळ असते, ती आपल्या संपूर्ण समस्यांची आंघोळ असते, ती आपल्या विघ्नांची आंघोळ असते. ती नदी वाहतीये, हजारो लोकांचे संस्कार त्या ठिकाणी आपल्याला भेटतात, हजारो लोकांची दर्शनं आपल्याला त्या ठिकाणी भेटतात. त्या भूमीला आपले पाय लागल्यानंतर त्या भूमीला लाखो करोडो भक्तांचे पाय लागलेले असतात, त्यांचं पुण्य त्या ठिकाणी असतं. त्या पुण्याचा आपल्याला स्पर्श होतो, त्या पुण्याची आपल्याला प्राप्ती होते. आणि ती प्राप्ती करून झाल्याच्या नंतर जे सुख आपल्याला भेटतं ते सुख आयुष्यामध्ये कुठेही दुसरीकडे भेटत नाही. मग हे सुख आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला तीर्थयात्रेला जायला पाहिजे. हे सुख आपल्याला प्राप्त करायचं असेल तर कुठेतरी पदयात्रेला जायला पाहिजे. हे सुख आपल्याला प्राप्त करायचं असेल तर कुठेतरी वारीला जायला पाहिजे. 16 आणि 17 डिसेंबर आपण सगळेजण पंढरपूरला जाणार आहोत. या निमित्ताने या सत्संगाच्या माध्यमातून मी तुम्हाला ती तारीख सांगतो की 16 आणि 17 हे 2 दिवस आपण पंढरपुरात असणार आहोत. नक्की तुम्ही संपर्क करून आपण सगळे बरोबर पंढरपुरामध्ये जाऊया आणि या सुखाचा पूर्णपणे अनुभव घेऊया. कारण प्रत्येक गोष्ट आपण सत्संगामध्ये ऐकतोय, परंतु त्याचा अनुभवही आपल्याला घ्यायला पाहिजे. तर तो अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. तिथे विशेष गोष्ट म्हणजे पांडुरंगाचं दर्शन आपल्याला होणार आहे, परंतु पूर्ण रात्र आपण पंढरपुरामध्ये काढणार आहोत. आपण पंढरपुरामध्ये राहणार आहोत, जिथे नामदेव महाराज होऊन गेले, जिथे ज्ञानेश्वर महाराज दरवर्षी यायचे, जिथे तुकाराम महाराज यायचे. आणि आत्ता ही सगळी मंडळी त्या ठिकाणी पूर्णपणे संतांची मांदियाळी आहे. त्या संतांच्या मांदियाळीमध्ये त्या पांडुरंगाच्या ठिकाणी पूर्णपणे आपण हा प्रवास करणार आहोत. 2 दिवस आणि 1 रात्र असा हा पूर्णपणे आपला सहभाग त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये मी कीर्तन करणार आहे. पूर्णपणे मार्गदर्शन तुम्हाला एरवी करतच असतो, परंतु ऐसा कीर्तन महिमा सर्वा माझी वरिष्ठ, सुदृढ भाविका सोपी केली पायवाट. साक्षात परमेश्वराचं दर्शन होण्यासाठी कीर्तन ही सेवा आहे आणि त्या ठिकाणी कीर्तन होणार आहे. त्या कीर्तनामध्ये तुम्हाला सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे. वाळवंटामध्ये जायचं आहे, वाळवंटामध्ये नाचायचं आहे, वाळवंटामध्ये काला करायचा आहे, एकमेकाला भरवायचं आहे आणि या सुखाचा आपण अनुभव घ्यायचा आहे. आणि आपण दुसऱ्याला सांगायचं आहे की सुखासाठी करसी तळमळ तरी तू पंढरीसी जाई एक वेळ. कारण अनुभव हा सर्वात महत्त्वाचा आहे. मग मुद्गल ऋषींकडनं बाप्पांनी हे पूर्णपणे समजून घेतलं आणि बाप्पा कुठेतरी त्यांना सांगतोय की मुद्गला, तुला सुखाची प्राप्ती हवी असेल तर समस्या रहित तुला व्हायला पाहिजे. सुखाची प्राप्ती होत असेल तर होऊन घ्यायची असेल तर विघ्नापासून तुला रहित व्हायला पाहिजे आणि विघ्नरक्षक तुला व्हायला पाहिजे. समस्यांची पूर्ती तुला करायला पाहिजे आणि करायची असेल तर पुण्याचा मोठा साठा तुझ्याकडे पाहिजे. ह्याची जर पूर्ती करायची असेल, हे आयुष्यभर टिकून ठेवायचं असेल तर ते टिकून ठेवायचं असेल तर कुठेतरी संत संघ खूप महत्त्वाचा आहे, सत्संग खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर तीर्थयात्रेला तू गेला असता, त्या तीर्थयात्रेमध्ये तुला सुखाची का बरं प्राप्ती होईल तर तुला सत्संग तिथे कळेल, तिथे तुला भक्त कळेल, तिथे तुला परमेश्वर कळेल, तिथे परमात्मा तुला कळेल. आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये तू एकवटलास ना की एकवटल्यानंतर तुझ्या समस्या पूर्णपणे निघून जातील, तुझी विघ्न पूर्णपणे निघून जाशील, तू विघ्न रहित होशील आणि तू सुखी होशील. म्हणजे सुखी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट, विघ्नरहित होण्याकरता आणि समस्या पूर्ती करता एक गोष्ट महत्त्वाची, ती म्हणजे कुठे जावे हे कळले पाहिजे. तर आजपासून आपण ही शपथ घेऊया की उद्या कोणी बोलवलं आम्हाला तरी पहिलं आम्ही जाणून घेऊ की इथे जाणं आमचं योग्य आहे का. कोणी जुगार खेळायला बोलवत असेल तर आम्ही जाणार नाही. कुठे पार्टी शार्टी करण्याकरता, आम्हाला ड्रिंक घेण्याकरता, आत्ताच्या भाषेमध्ये म्हणजे दारू पिण्याकरता कोणी बोलवत असेल आम्ही जाणार नाही. जुगार खेळण्याकरता कोणी आम्हाला बोलवत असेल तर आम्ही निश्चितपणे जाणार नाही. मग आम्ही न बोलवता कुठे जाऊ तर न बोलवता आम्ही सत्संगामध्ये जाऊ, न बोलवता आम्ही भजनामध्ये जाऊ, न बोलवता आम्ही कीर्तनामध्ये जाऊ, न बोलवता आम्ही कुणाच्याही समारंभाला जाणार नाही. समारंभाला जाणं आम्ही टाळू. आणि कुठे जाणं हे कळलं ना, हे एकदा समजलं की आपल्या आयुष्यामधल्या समस्यासुद्धा संपायला लागतील, आपल्या आयुष्यातली विघ्नसुद्धा संपायला लागतील. ही सगळ्या गोष्टी समजून घेऊया. आजच्या प्रवासामध्ये सत्संगाच्या इथेच थांबूया. ओम साईराम.